जडला तुझ्या या जीवालय पुरंगा ठोका काळजाचा ग वाढेस हे तेच तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, सुरुवातीपासून तर जे काही आपले 10.13 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचे, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे. त्यानंतर सुरुवातीला यायचे. सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा. आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो. फोटो ॲड केल्याच्यानंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आणि जी काही फोटोची लेयर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही काय करायचं, आता आपले जेवढेही सुरुवातीपासून तर 10.13 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर मित्रांनो, मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, जे काय आपले सुरुवातीपासून तर 10.13 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही 10.13 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर जे काय आपले 20.1 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, आता मित्रांनो, तुम्ही 10.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा. आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो. फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आणि जी काही फोटोची लेयर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. आणि जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचं आणि वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला जी काही मी तुम्हाला इमोजीची PNG दिलेली आहे त्याच्या खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही काय करायचं, आता जे काही आपले 10.13 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर जे काही आपले 20.1 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर मित्रांनो, मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, जे काही आपले 10.13 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर 20.1 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही समोर यायचे, 20.1 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं खाली यायचं मित्रांनो. आता इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो लावून दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आता काय करायचं, जेवढी ग्रुप आणि जेवढी ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत त्या फोटोमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, आता मित्रांनो, इथं तुम्ही ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा. आता जसं की मी इथून हा फोटो सिलेक्ट करून घेतो. फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्ही आता जे काही ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये फोटो लावलेला आहे त्याच्यावरती ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथं परत तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत तुम्ही कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तोच फोटो घ्यायचा जो फोटो तुम्ही खाली ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये लावला होता
तो फोटो घ्यायचा आहे आणि वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं, जे काही आपले 20.1 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे आपले ब्लॅक स्क्रीनचे फोटो आणि जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचेत. तर मित्रांनो मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, जे काय आपले 20.1 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे ब्लॅक स्क्रीनचे फोटो आणि जेवढे ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही आता काय करायचं 10.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं, इथून जे काय आपला जी फाईलचा फोल्डर आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो, जे काय मी तुम्हाला 10 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आहे. लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे 13.11. त्यानंतर ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं, इथं छोटंसं प्लसचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्ही 13.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन प्लसच्या बटनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं. त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती येऊन ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत प्लसच्या बटनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. त्यानंतर परत समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जे काही ओव्हरले व्हिडिओची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता इथून तुम्ही बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर जे काय आपला इथं इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत इथून बॅक निघायचे. बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, समोर यायचं आहे. 10.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे, खाली यायचं आहे आणि जे काय आपले इथून समोर जे काही 3 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काय आपले 10.13 सेकंदाच्या बिटमार्क समोर जे काही 3 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आता इथं जे काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काही व्हिडिओच्या समोरील जे काही छोटासा ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.